नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपणास हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मेला तरी चालेल अशी लोकांची कधीच मैत्री करू नये. कोणते असे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आज आपण या कथेमार्फत जाणून घेऊया. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, ही कथा सुरू करण्यापूर्वी लक्ष्मी मातेला माझी एक प्रार्थना आहे की जो कोणीही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांच्या कुटुंबात नेहमी सुखशांती नांदू दे आणि त्यांच्या घरात धनधान्याची कमतरता येऊ नये. मित्रांनो, ही कथा तुम्हाला नक्कीच चांगली शिकवण देईल. चला तर कथेला सुरुवात करूया. एका पर्वतावर एक गिधाड राहत होता. तो म्हातारा तर होताच, त्याचबरोबर तो आंधळासुद्धा होता आणि म्हणूनच त्या झाडावर राहणारे सर्व पक्षी थोडे थोडे करून त्या म्हाताऱ्या गिधाडाला अन्न देत होते. म्हातारा गिधाडसुद्धा त्यांच्या जीवनातील अनुभव त्या पक्ष्यांना सांगून त्या सर्व पक्ष्यांचा तो एक माननीय आणि आदरपूर्वक असा पक्षी बनला होता. आणि अशा प्रकारे ते झाडावरील वातावरण खूपच सुखमय होते. एके दिवशी एक कोल्हा त्या पक्ष्यांच्या पिल्लांना खाण्यासाठी त्या झाडावर चढला. कोल्हाला पाहून सर्व पक्षी घाबरले व जोरजोरात ओरडू लागले. सर्व पक्ष्यांचा आवाज ऐकून गिधाड विचारले, कोण आहे? गिधाडचा आवाज ऐकून तो घाबरला. तो विचार करू लागला की मी लालचते पोटी हे कुठे आलो आहे? इथे तर हा भयंकर मोठा गिधाड आहे. त्यासमोर माझे प्राण बिलकुल टिकणार नाही. जर त्याला समजलं की मी इथे पक्ष्यांची पिले खाण्यासाठी आलो आहे तर मग हा गिधाड मला सोडणार नाही. मित्रांनो, मृत्यूसमोर पाहून त्या कोल्हा कपटी बुद्धी वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्या गिधाडला प्रणाम करत म्हणाला, हे गिद्ध महाराज, मी एक कोल्हा आहे. कोल्हाचे नाव ऐकताच गिधाड त्यावर ओरडला आणि त्याला म्हणाला, हे दुष्ट, तू इथे येण्याची हिंमत कशी केलीस? तुला माहीत नाही का, या वृक्षाची सर्व काळजी मी घेतो. मित्रांनो, गिधाड ओरडल्यावर तो कोल्हा खूपच घाबरला. त्याने ताबडतोब त्याला कपटबुद्धीचा वापर केला आणि एकदम तो गिधाडच्या चरणात पडला आणि म्हणाला, महाराज, माझं म्हणणे ऐकून तर घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला मारा. व तुम्ही मला कशाला मारू शकता? गिधाड म्हणाला, हे दुष्ट कोल्हा, तू इथे कशासाठी आला आहेस? कोल्हा म्हणाला, महाराज, मी नित्यनेमाने गंगा स्नान करतो. आता मी मांस खाणे सोडून दिले आहे. मी माझ्या पंचेंद्रियावर पूर्णपणे ताबा मिळवला आहे आणि मी ब्रह्मचार्य व्रताचे सुद्धा पालन करतो. मी अनेक पक्ष्यांकडून तुमच्याबद्दल खूप कौतुक ऐकले आहे आणि मी तुमच्याकडे धर्माच्या 4 गोष्टी ऐकण्यासाठी आलो आहे. महाराज, मी तुमचा सेवक आहे. श्रद्धाभावनेने मी तुमच्याजवळ आलो आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमची कृपा माझ्यावर ठेवा. गिधाड म्हणाला, हे कोल्हा, तू तर मांसभक्षी आहेस आणि या झाडावर पक्ष्यांची छोटी छोटी पिल्लं राहतात. मी त्या सर्व पिल्लांचे रक्षण करतो आणि म्हणूनच तू इथून निघून जा. तुझ्या आणि माझ्यात मैत्री होऊ शकत नाही. असं म्हणतात की ज्यांचं कपटी वागणं आपल्याला माहीत आहे त्यांच्यासोबत मैत्री करणे हे नेहमीच धोकादायक असते. ऐकले आहे की अहिंसाच सर्वात मोठा धर्म आहे आणि म्हणूनच मी मांसभक्षण करणे सोडून दिले आहे. मी फक्त फळ खाऊनच माझा उदरनिर्वाह करत असतो. आज मला तुमचे दर्शन झाले, त्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे. कारण सत्पुरुषांचा दर्शन खूपच नशिबाने मिळतो. कृपा तुम्ही मला तुमच्या चरणामध्ये राहण्यासाठी जागा द्या. मित्रांनो, अशा प्रकारे त्या कोल्हाचे गोड गोड बोलण्यावर गिधाडने विश्वास ठेवला आणि त्याला त्याचा मित्र बनवला आणि त्याच दिवसापासून तो कोल्हा त्याच झाडावर राहू लागला. काही दिवस असेच निघून गेले व त्यानंतर तो कोल्हा गिधाडचा खूपच जास्त विश्वासू बनला. इकडे पक्ष्यांची पिल्ले पाहून कोल्ह्याचे तोंडामध्ये पाणी सुटत होतं. मांसभक्षी असलेला त्याचा स्वभाव त्या पक्ष्यांच्या पिल्लांना खाण्यासाठी त्याला प्रवृत्त करत होते. हळूहळू त्याला हे सुद्धा माहीत झालं होतं की हा गिधाड आंधळा आहे आणि त्यामुळे हा मला काय नुकसान पोहोचू शकतो. मित्रांनो, एके दिवशी सर्व पक्षी अन्नाच्या शोधात बाहेर गेले होते
आणि त्याच वेळेत तो कोल्हा पक्ष्यांच्या पिल्लांना खाऊ लागला. आणि जेव्हा संध्याकाळी पक्षी परत यायचे तेव्हा त्यांना त्यांची पिल्ले दिसायची नाही. तेव्हा त्यांना खूपच वाईट वाटायचं, खूप दुःख वाटायचं. पक्ष्यांच्या सर्व पिल्लांना हळूहळू त्या कोल्हाने खाल्ले. त्या पिल्लांना खाल्ल्यानंतर त्यांची जी हाडं होते तो गिधाडच्या घरट्यात ठेवायचा. आंधळा असल्यामुळे गिधाडला त्या कोल्हाचे हे दुष्टकर्म दिसत नव्हतं. एके दिवशी सर्व पक्षी त्यांच्या पिल्लांच्या दुःखामुळे त्यांना शोधत शोधत गिधाडच्या घरट्यापर्यंत पोहोचले. तिथे त्यांना तो कोल्हा तर दिसला नाही, कारण तो तिथून पळून गेला होता. परंतु त्या सर्व पक्ष्यांना गिधाडच्या घरट्यामध्ये त्यांना पिल्लांची हाडं दिसली. तेव्हा हे पाहून त्यांना खूप राग आला. ते सर्व पक्षी गिधाडला त्यांच्या पिल्लांचा हत्यार समजू लागले आणि त्यामुळे रागारागाने त्या सर्व पक्ष्यांनी मिळून त्या गिधाडला चोचीने टोचून टोचून मारून टाकले. मित्रांनो, एक दुष्ट कोल्हासोबत ठेवल्यामुळे त्या गिधाडला आपले प्राण गमवावे लागले. आणि म्हणूनच म्हणतात ना की दुष्ट व्यक्तीची सोबत नेहमीच धोकादायक असते. बिचारा गिधाड सर्व पक्ष्यांच्या पिल्लांची रक्षा करायचा, परंतु त्या हिंसक कोल्ह्याची संगत मिळवल्यामुळे अनेक पक्ष्यांची पिल्ले मारली गेली आणि अखेर तो गिधाडसुद्धा मारला गेला. असं म्हणतात की जो कोल्हासारखे फसवे व्यक्ती असतो, जो मित्रांच्या मनातील बरे वाईट भावना समजून घेतात, त्यांच्यासोबत मित्रता करतात, तर अशा वेळी त्यांच्यासोबत नेहमीच घात धोका होत असतो. नेहमीच कोणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. पत्नी, पुत्र, भाऊ किंवा सल्लागार कोणाचाही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नये, कारण सर्वांनाच धन, स्त्री आणि राज्याचा लोभ असतो. आणि जर कोणी विश्वासाचा पात्र असेल तर तो काही कार्य करत असेल तर त्यांच्यावर गुपचूप लक्ष ठेवायला हवे. असे म्हणतात की मूर्खांना समजून सांगणे म्हणजे आपल्याच क्रोधाला वाढवणे आहे. सापांना दूध पाजणे म्हणजे विष वाढवणे आहे, त्याचा अमृत होत नाही. माणसांसोबत जास्त जवळपणा नेहमी संकट वाढवत असतात. विद्वान पुरुष म्हणतात, जे पापी दुष्ट माणसांचा त्याग न करता त्यांच्यासोबत राहतात, अशा सज्जन पुरुषाला सुद्धा त्यांच्या सोबतच दंड प्राप्त होते. ज्याप्रमाणे सुक्यासोबत ओले जळते, त्याचप्रमाणे सज्जन पुरुषांना देखील दुष्ट माणसांच्या सोबत कठीण दंड भोगावे लागतात. असं म्हणतात की ह्या 12 लोकांवर कधीच विश्वास करू नये. स्त्री, धूर्त, आळशी, भित्रा, रागीट, फसवणारा, चोर, उपकाराशी जाण नसलेला, नास्तिक, नीच, हिंसक आणि निर्दयी. मित्रांनो, जो या 12 लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवतो तो एक ना एक दिवस संकटात नक्की सापडतो. मित्रांनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनही दाबा. असे छान छान ज्ञानवर्धक कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.